गतवर्षी आपण मला इथं येण्याचं सौभाग्य ज्यांच्यामुळे प्राप्त झालं किंवा ज्यांनी माझी गाठभेट, मी तर भाऊंना पाहिलंही नव्हतं आणि पहिल्यांदा महाराजांचा मला फोन आला आणि महाराजांनी सांगितलं की काका तुम्हाला बिष्णूरला कथेला जायचंय. आणि मी त्यांना हो म्हटलं. आणि मग समक्ष भाऊंची आणि माझी भेट आदरणीय ढोकबाबांच्या घरी झाली आणि बाबांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाने या कार्यक्रमाला आम्ही आलो. गतवर्षी त्यांच्या अमृतमय वाणीतून आपण रामकथेचा आस्वाद घेतला. यावर्षी परत एकदा कृष्णकथा. रामचरित्र आणि कृष्णचरित्रातला फरक जर काय असेल तर थोडा फरक आहे. मर्यादित चरित्र ते श्री रामचंद्राचं, अमर्याद चरित्र श्रीकृष्णाचं. एक वाणी, एक पत्नी, आप्तकाम, पूर्णकाम, कोदंडधारी श्रीराम. जास्त बायका, जास्त भानगडी, जास्त उचापती कृष्णचरित्र. जीवनात एकही उचापत नाही रामचरित्र. आपल्या घरची बायको यज्ञात बसायला नाही आणि ब्राह्मण भावांनी सांगितलं की पूर्णाहुतीला बायको लागते, तर रामचंद्र प्रभू म्हटले बायको नाही आहे आता, मग काय करायचं? तर म्हटले मूर्ती करा. श्रीकृष्णाचं तसं नाही. त्याचं पहिलं झाल्यानंतरही तो दुसऱ्या गावात गेल्यावर म्हणतो की ही बाई काय म्हणते रे? तर तो म्हणला ही म्हणते तुमच्यावर लग्न करायचं आहे. मग पहिल्या फुरसतमध्ये हे अमर्याद, हे योगेश्वर चरित्र आहे. ही एवढं सगळं असूनही आम्ही श्रीकृष्णाला देव मानतो नाही का? मला एक गोष्ट सांगा, अशा वागणाऱ्या माणसाला कोणी इज्जत देत असते का? तुमच्याकडे, माझ्या गावाकडं तर नाही, तुमच्या गावाकडं तुमच्याही नाही, पण तरी आम्ही त्याला देव समजतो. कारण त्याचं कारण असं आहे, तो 16,108 बायका केल्यानंतरही मी किती विराट आहे आणि मी किती ज्ञानी आहे हे जर रणांगणात उभा राहून सांगू शकतो. आणि 16,108 बायका केल्याच्या नंतरही ज्याच्या मुखातून समाजाच्या उत्थानाकरता धर्मशास्त्राचा उपदेश मुखातून निघतो आणि तो मी चराचरात व्याप्त आहे, हे त्याचं देवत्व जेव्हा आम्हाला कळतं त्यावेळेला प्रपंचातल्या गौण लीला आम्ही बाजूला ठेवतो आणि त्याच्या पायावर मस्तक ठेवतो. आम्ही समजतो हे जे चरित्र आहे हे परमपुरुषाचं चरित्र आहे, याला लेश नाही कोणाचा. गतवर्षी आपण आपल्या कुटुंबातली कथा ऐकली होती. रामकथा म्हणजे काय? आपल्या कुटुंबातली कथा. रामकथेचं प्रत्येक प्रसंगाचं अनुकरण हे तुम्हाला मला करायचं आहे. म्हणून रामकथा ही फार बाहेरची कथा आहे असं नाही, ती तुमच्या माझ्या घरातली कथा आहे. सुनेने सुनेचा व्यवहार सासू बरोबर कसा असावा रामायण बघा. हा, सासूचा देखील सुने बरोबरचा व्यवहार कसा असावा रामायण बघा. पती पत्नीचं नातं कसं असलं पाहिजे रामायण बघा. भाऊ भावाचं नातं कसं असलं पाहिजे रामायण बघा. मला तर नेहमी वाटतं, मला जर कोणी म्हणेल रामायण काल्पनिक आहे ना, तर मी त्या माणसाला एक म्हणेल का इथून काही वर्षाच्या अगोदर, म्हणजे इथून 5,000 वर्षाच्या अगोदर ज्या कोणी ही कल्पना केली असेल ती कल्पना तर बघा, त्यातला विलन तर पहा. आतापर्यंत किती चित्रपटाच्या स्क्रिप्ट लिहून झाल्या, पण रावणासारखा विलन कोणाला लिहिता आला नाही. विलन म्हणून जर तुम्ही रावणाकडे पाहत असाल तर तसा बलाढ्य विलन अजून कोणी साकारला नाही. म्हणून त्याला विशेष प्राधान्य. शत्रू सुद्धा कसा असला पाहिजे रामायणात बघा तुम्ही. तो काय पांचट होता का? रावण काय पांचट माणूस होता का? तुझ्या नालीचं पाणी मा अंगणात यायला लावलं ये बरोबर आहे असा होता का तो? येऊन दाखव बरं, अशातला होता का तो? अरे नाही, तो विशिष्ट होता. त्याने कितीतरी ग्रंथ लिहून ठेवले. आरोग्यशास्त्रावर ज्याची पकड होती, भविष्यशास्त्रावर ज्याची पकड होती, तंत्र साहित्यावर ज्याची पकड होती, ज्योतिषशास्त्रावर ज्याची पकड होती, ज्याला 4 वेदाचं ज्ञान होतं, आणि मी ज्याची बायको घेऊन आलो तो काय करू शकतो याची पूर्ण जाणीव असतानाही धाडस करतो तो राम. समजलं पाहिजे ना, हा वाघ आहे आणि याच्या तोंडात हात घालायचा आहे. धाडस करावं लागेल ना, ते धाडस केलंय त्याने. हा, आणि ती कथा जी गतवर्षी आपण ऐकली, आता आपण कृष्ण कथेला प्रारंभ करतोय. प्रथम दिवस आहे भागवताचा आजचा. आणि कथा ऐकताय आपण. कालाच्या ओघाचा जर विचार केला तर काल मोठा बिकट आहे. माणसाच्या माणुसकीचा स्तर खाली आला. जो माणूस आधीच्या काळात अपेक्षित होता तो माणूस या पदावरून थोडा खाली आला.
आणि याची जाणीव शहाण्या लोकांना असते. काय असतं, तुम्ही तुमच्या परिवारासाठी जगता, तुम्ही तुमच्या परिवारासाठी श्रेष्ठ आहे. पण श्रेष्ठ व्यक्ती कोण आहे? जो समाजाच्या उत्थानाकरता जगतो तो श्रेष्ठ पुरुष म्हणावा. आणि कलियुगासारख्या बिकट काळातही मानवी मनाचा स्तर सुधारला पाहिजे असं ज्यांना वाटतं ते साधू पुरुष नेहमी श्रेष्ठ असतात. आणि त्या साधू पुरुषांचं हे मार्गदर्शन म्हणजे भागवताची कथा. आपल्या इकडे कवी होऊन गेला, त्याचं नाव होतं प्रदीप. होता कवी, पण असं वाटत होतं की या माणसाचे विचार एखाद्या संत पुरुषापेक्षा कमी नाही. तो इतका सुंदर लिहितो, त्याची पदच फार सुंदर आहे. देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान। तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया। सूरज न बदला, चांद न बदला, ना बदला ये आसमां, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान। आया समय बड़ा बेढंगा, आज आदमी बना लफंगा। आया समय बड़ा बेढंगा, आज आदमी बना लफंगा। कहीं के झगड़ा कहीं के दंगा, नाच रहा नर होकर नंगा। चलो कपट के हाथों में भेज रहा ईमान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान। एक तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान। हा बदल झाला आपल्यात. माणूस या स्तरावरून खाली आला समाज आपला. आणि गंमत अशी आहे ना, व्यवहारातला एक नियम आहे, जे जिथं हरवलं ते तिथे शोधावं लागतं. व्यवहारातला नियम काय म्हणजे, एक म्हातारी ग्रामपंचायतच्या लाईटच्या पुढं काहीतरी शोधत होती. तर मग दुसऱ्या एका जणाने विचारलं, ते म्हणे काय शोधतं? म्हणे सुई. तर म्हणे तुला दिसणार नाही, मी शोधू लागतो. मग दोघं जण शोधायला लागले. तास गेला पण सुई नाही सापडली. एक जण, आता ही दोघं जण बसले, मग तिसरा आला. तो म्हणला काय करता? म्हणे आजीची सुई पडली. आता असं आहे, सोशल मीडियावर सत्कर्मी रती वय घालवावी हे बरेच भेटतात तुम्हाला, पण सोबत कॅमेरा पाहिजे. कलियुगातलं सत्कर्म काय आहे? सत्कर्म या तुम्ही जर 2 रुपये जर तुम्ही कोणाला देत असाल तर ते सोशल मीडियावर गेलं पाहिजे. तर मग तो शोधत होता. तर तो तिसरा म्हणला मी मदत करू लागतो, माझा कॅमेरामॅन माझ्या सोबत आहे. मग त्याने शोधायला सुरुवात केली. पण दुसरं जरा पुढचं होतं. तो म्हणला आजी कधी हरवली होती सुई? तर ती म्हणली बाबा कालच हरवली होती. बरं कुठं हरवली होती? तर ती म्हणे घरी. मग इथं काहून शोधतं? तर ते म्हणे असं आहे, घरी प्रकाश नाही म्हणजे दिवा नाही, इथं जरा उजेड चांगला आहे म्हणून इथं शोधायला आली. ते म्हणला आजी 15 वर्ष इथं शोधत बसलो तर सुई मिळणार नाही. नियम काय आहे? जे जिथं हरवलं ते तिथं शोधावं लागतं. मला असं वाटतं माणसाचं माणूस पण याच मंडपातून गेलं आणि ते जर पुन्हा पाहिजे असेल तर याच मंडपात माणसाला यावं लागेल. समाजात माणूस म्हणून ज्याची प्रतिष्ठापना करावी लागेल त्याच्यासाठी हाच मंडप आहे. हा मंडप वगळता तुम्हाला माणुसकीचं ज्ञान या जगातल्या कुठल्याच पाठशाळेत मिळणार नाही. माणुसकीची पाठशाळा जर काय असेल तर त्याचं नाव आहे सत्संग. तो तुम्हाला करावा लागेल. भागवतकार स्पष्ट लिहितात, ज्याला वाटतं आपलं मन बिघडलं
तसं अजून कोणाला वाटत नाही आपलं मन बिघडलं म्हणून. तुमचं काय मत आहे? काहीच नाही. चला पुढे. काही त्याला म्हणलं तुमचं काय मत आहे, मग आपलं काही नाही म्हणतो. तुमचं तुम्ही बघा काय आहे. कोणाला वाटतं आपलं मन बिघडलं? हा, आपल्याला जमाना बिघडलेला वाटतो. वो बिगड़ा वो बिगड़ा वो बिगड़ा. अरे तुम बिगड़े क्या तुम्हें पता है? अरे पागलपन की बात ना बोलो, अपना जीवन तोलो. आपण सगळ्या जगाला म्हणून तो बिघडला. शेजारच्या पूर्वी चर्चा आपल्या घरी चालत असते. तिची हे आपलं भाग आहे बरं का. आमच्या भागातली भाषा फार मजेशीर आहे. हां, ते बसले तर ते शेजारी म्हणे तिची पोट्टी नाही माहे चांगली. सकाळी समजलं हिचीच गेली घर सोडून. अरे दुसऱ्याचं लेकरू खराब म्हणता म्हणता तुमचं जाते का ते बघा ना. माणसाचा स्वभाव, त्याला सगळं जग बिघडलेलं दिसतं, पण तो बिघडला का हे समजत नाही. पण असं म्हणतात ज्याला वाटतं की अरे माझ्यात काहीतरी बदल होतोय, मला परत रिटर्न यायचं आहे, मला तो पहिला ट्रॅक पकडायचा आहे, तर ते म्हणतात तुम्ही आमच्या भागवताकडे या. मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो म्हटले, ये तस्मात अपरम किंचन मन शुद्धेन विद्यते. मी खात्रीने सांगतो, यापेक्षा मनाला शुद्ध करण्याचा उपाय या जगात कुठलाच नाही. मला असं वाटते या जगात पुन्हा सत्याची प्रतिष्ठापना करायची असेल, तप, वैराग्य, शौच, पवित्रता, शुद्धी, दया, दान, माणुसकी, सोपा शब्द, ते जर तुम्हाला सगळं पाहिजे असेल तर मग तुम्हाला याच मंडपात यावं लागेल. ह्या गोष्टी बाकी ठिकाणी खूप भेटतील तुम्हाला. जे इथं नाही, इथं जे मिळतंय ना ते, आणि जगाच्या बाजारात तुम्हाला जे हवंय ते. नेहमी असं असतं, माणसाला पथ्य करायला आवडत नाही, कुपथ्य करायला आवडते. कुपथ्य म्हणजे शुगरवाल्याला डॉक्टर सांगतात साखर खाऊ नका, खाल्ल्याशिवाय राहत नाही. चोरून खातात काही, चोरून. घरचे लक्ष द्यायला असतात, खाते काय गोड, खाते काय गोड, पण एक तर असा ताव आणतेच पहा. आणि पकडलंय तर म्हणतात मराच लागते. म्हणजे कुपथ्य आहे ते माणूस पहिले करेल, आणि पथ्य आहे ते करणार नाही. म्हणजे ज्याला पथ्य सांभाळायची आहे, त्या पथ्य सांभाळणाऱ्या लोकांना सांगितलं, सगळ्यांना नाही सांगितलं बरं का. कारण बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटत असते हे मनोरंजन आहे, पण मी तुम्हाला एक सांगू, कथा मनोमंथन नाही. हा, तुम्ही भागवत ऐकून जर आपल्या जीवनात काही मिळालं नसेल तर दोष भागवताचा नाही, आपला आहे. कारण आपण तेवढं प्रामाणिक नव्हतो त्याच्याशी. अहो, हा ग्रंथ असा आहे ज्याच्या घरात गेला ना, त्या घराला ना तीर्थाचं स्वरूप आणून देतो. जीवनातले अनेक दोष भागवत घरात ठेवल्याने निघून जातात. पण आमच्या जीवनातले जर दोष गेले नाही तर असा आहे, दोष त्याला नाही, दोष आपल्याला आहे. असं आहे, नदी सगळ्याला पाणी पाजायला तयार आहे, पण तुम्ही नदीत उतरल्यावर तोंड उघडलं नाही, हा दोष गंगेचा की पाण्यात जाणाऱ्याचा? हे गंगा तर सगळ्यांना निघाली. फेडीत पापताप कोकीत जगाचे पादप, समुद्रा जाय गंगेचे जैसे. राहू दे ऐकू दे, त्याला काही प्रॉब्लेम नाही. त्याने जर कोणाला प्रॉब्लेमच दिला नाही तर आपल्याला तरी त्याचा काय प्रॉब्लेम? हा, काय सांगता येते, त्याला जर काही कळतही असेल तर. दोष गंगेचा नाही, दोष आपला आहे. आपल्याला जर गंगेत जायचं असेल ना तर आपल्याला आंघोळ करायची आहे, पात्रभर पाणी आणायचं आहे, त्याची कृपा पूर्ण संपादन करायची आहे, तर त्यात न्हावून निघावं लागेल, चिंब ओलं व्हावं लागेल, तिला प्राशन करावं लागेल, तेव्हा मनुष्य तृप्त होत असतो. कारण भागवताला सुद्धा गंगा म्हटलंय. भागवत मंदिर नाही, मंदिराचे एक स्वतंत्र नियम आहेत. मंदिर शिस्तप्रिय आहे, गंगा शिस्तप्रिय नाही. हां, मंदिराच्या गेटवर जाऊन कपडे काढू शकता का तुम्ही? का म्हणू शकता नाही माई या तालुक्यात जास्त ओळख आहे, मी कपडे काढूनच दर्शन घेऊ? ब्राह्मण लोक म्हणतील यायला उचला, कोपऱ्यातल्या रूममध्ये घ्या अंधारात. हां, हिरवं व्हायची औषध द्या चांगली, गद्दे द्या चांगले, पण गंगेवर गेल्यावर तुम्हाला कपडे काढावं लागतं. तिथे तुम्हाला शिस्त नाही. मंदिराचा नियम आहे, मंदिराच्या अटीत तुम्हाला तिथे जावं लागतं. मंदिर जर 7 वाजता उघडत असेल आणि तुम्ही जर मंदिरात जाऊन म्हणले माई इच्छा आहे 6 वाजता दर्शन घ्यायचे, लोक म्हणले जाय घरी जाय. मंदिर 7 वाजता उघडते, देव झोपल्यावर आपल्याला जाता येत नाही. हा मंदिराचा नियम आहे, पण गंगेचा नियम नाही तसा. गंगेत देवाच्याकडं पवित्र होऊन जावं लागतं आणि गंगेत पवित्र होण्यासाठी जावं लागतं. हा दोघांचा फरक. हां, मंदिर का नियम ऐसा है, वो आपको लायक समझेगा तो ही अपने पास बुलाएगा, लेकिन गंगा का नियम है वो लायक बनाती है और भगवान के सामने प्रस्तुत करती है.
गंगेचा काय नियम आहे? तुम्हाला गंगेत आंघोळ करून देवाकडे जावं लागते. म्हणजे देवाकडे जाण्याच्या अगोदर देवाचं दर्शन येण्याची पात्रता तुम्हाला सगळ्यात पहिले कोणी दिली? ती गंगेने दिली. ती भगीरथाने आणलेली गंगा, ती जशी जगाला पुण्यवान करत 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 समुद्रात चालली, तशी शुकाचार्यांच्या मुखातून निघालेली ही भागवती गंगा ही तुमच्या माझ्या गावापर्यंत आली. पण आता तिचा लाभ कसा घ्यायचा हे आपण ठरवायचं आहे की नाही? आता तुम्ही घरात बसून जर म्हणले का नाही नाही गंगा दारातच आली पाहिजे, नको बोलो, आलीच तर सगळं घेऊन जाईल, सिलेंडर बी नाही ठेवून, तू जाय गंगेजवळ, आपल्याला जावं लागेल. आणि ती जर तुमच्या माझ्यापर्यंत येत असेल तर आता आळस करून उपयोग नाही, तिथपर्यंत गेलं पाहिजे. तिथपर्यंत जावं, मग तिचं आचमन करायचं आहे का स्नान करायचं आहे ते ठरवावं. आता नुसतं बसून राहू नये. मग तिथं बसूनच राहत असेल तर मनुष्य कोरडाच्या कोरडाच राहील. तुकडोजी महाराजांचं भजन आहे बा, आळशा तुझ भोवती ही ज्ञान गंगा वाहते, लाभ तरी घेना तिचा कोरडाची राहते, आळशा तुझ भोवती ही ज्ञान गंगा वाहते. आता ही ज्ञानगंगा आहे आणि या ज्ञानगंगेमध्ये आपल्याला 7 दिवसापर्यंत स्नान करायचं आहे, पान करायचं आहे, भिजून जायचं आहे, नाहून जायचं आहे. कमीत कमी 6 महिन्यापर्यंत या कार्यक्रमाची नशा उतरता कामा नाही. तर जेव्हा नशा उतरणार नाही त्यावेळेस दिनेश भाऊ तुम्ही म्हणायचं की लावलेला पैसा सार्थकी ठरला, सार्थकी लागला भाऊ पैसा. 6 महिन्यापर्यंत. मला एक गोष्ट सांगा, एका गिलासात माणसं तराट होतात ना, एकाच गिलासात त्राट. परवाच्या दिवशी मी उभा होतो गॅलरीत आमच्या, आणि 2 वाजता ती कुत्री झोपली होती, तिला जाऊन म्हणा दार उघड, उघड दार. ऐ शांते, मी वरून पाहत होतो, म्हणलं शांती नाही ते क्रांती आहे. पाय धरला ना तर तुला बेंबी 14 इंजेक्शन घ्यायला लावला. तेवढा घेतला वया जर रात्र दिवसभर नाही उतरू देत तर ये तो कोणीतरी एक हिंदीतला कवी म्हटला, अरे जाम पे जाम क्या लगाते हो, रात को लगाए सुबह उतर जाएगी. जाम पे जाम क्या लगाते हो, रात को लगाई तो सुबह उतर जाएगी. एक बार राम नाम की पी लो तेरी जिंदगी सवर जाएगी. पुरा जन्म सुधरून निघेल. सगळ्याच्या सगळा उतरत नाही पुन्हा. नाही नाही, 20 वर्षाच्या अगोदर घेतली तर अजून नाही उतरली. त्या चक्कर मध्ये सगळं सुटलं, घर सुटलं, दार सुटलं, आप्तेष्ट सुटले, नातेगोते संपले. ज्या गावात जन्म घेतला त्याही गावात वर्षातून एखाद्या वेळेस पाहुण्यासारखं जायचं, काही कार्यक्रम असला तर. तेव्हा 20 वर्षाच्या अगोदर घेतली ते अजून तराट आहे बा. एकदा मन तृप्त झालं की पुन्हा काहीच घेऊ वाटत नाही. ती भगवंताची कथा. आणि 7 दिवसापर्यंत याचं रसपान करायचं, अधिक वेळ घालवणार नाही. भागवतामध्ये प्रवेश करू, भागवताचं महात्म्य सांगूया.